पिकांचे संरक्षण करण्यासाठी तार कुंपण अनुदान योजना जंगलातील आणि पाळीव प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते। मग त्या गोष्टीला पर्याय म्हणून नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेताला कुंपण लावावे लागते। परंतु कुंपण लावणे हे महागडे असल्याने शेतकरी त्यांच्या शेतातील मालाचे संरक्षण करू शकत नाही आणि अशातच सरकार निश्चितच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करते आणि विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे या सर्व गोष्टींवर पर्याय म्हणून शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने तार कुंपण अनुदान योजना सुरू केली आहे। महाराष्ट्र सरकारच्या वतीने शेतीसाठी काटेरी तार कुंपण बांधण्यासाठी 90% अनुदान देण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत शेतकरी लाभ घेऊ शकतात। तार कुंपण योजनेचा लाभ शेतकऱ्यांना कसा घेता येतो, शेतकऱ्यांना अर्ज कुठे करावा लागतो आणि त्यासोबत अर्ज करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते, योजना राबवण्याचा मुख्य उद्देश काय, याबाबत सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। पाहूया काय आहे ही योजना। नमस्कार, मी प्रतीक्षा काकडे स्वागत करते तुमचे कृषी जागरण मध्ये। महाराष्ट्र शासनाच्या वतीने नेहमीच शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवण्यात येतात। अशीच एक महत्त्वाची योजना म्हणजे शेतीसाठी तार कुंपण योजना। डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्प अंतर्गत ही योजना राबवण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतामध्ये तार कुंपण करून त्यांच्या शेताचे व शेतातील मालाचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करू शकतात। यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान टाळता येऊ शकते। या योजनेअंतर्गत शासनाच्या वतीने 90% अनुदान दिले जाते। तर तार कुंपण योजनेचा अर्ज कोठे करायचा हेही जाणून घेणं तुमच्यासाठी तितकंच गरजेचं आहे। तार कुंपण योजना 2023 या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास अर्ज पंचायत समितीमध्ये करायचा आहे। विहित नमुन्यातील अर्ज शेतकऱ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित संवर्ग व पंचायत समितीकडे सादर करायचा आहे। मग आता हे अर्ज करण्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे काय ठेवणं गरजेचे, काय कागदपत्र तुमच्यापर्यंत असण्याची गरजेचे आहे तेही सांगते। 7/12 उतारा, गाव नमुना 8अ, जात प्रमाणपत्र, शेतकऱ्याचे आधार कार्ड, एकापेक्षा जास्त शेतमालक असल्यास अर्जदाराला प्राधिकृत करण्याचे अधिकारपत्र, ग्रामपंचायतीचा दाखला, समितीचा ठराव व त्या अनुषंगाने वन परिक्षेत्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र। तर लाभाचे स्वरूप काय आहे? हे अनुदान 4 विभागांमध्ये दिले जाते। 1 ते 2 हेक्टर क्षेत्रासाठी 90% अनुदान, 2 ते 3 हेक्टर क्षेत्रासाठी 60% अनुदान, 3 ते 5 हेक्टर क्षेत्रासाठी 5% अनुदान, 5 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी 40% अनुदान मिळते। या योजनेअंतर्गत साधारणतः 2 क्विंटल काटेरी तार आणि 30 नग खांब 90% अनुदानावर देण्यात येणार आहे। तर उर्वरित 10% रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागते। तसंच खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 75% अनुदान दिले जाणार आहे। तर यासाठी लाभार्थ्यांना साधारणतः 200 किलो काटेरी तार व 30 नग खांब 75% अनुदानावर दिले जाणार आहेत। उर्वरित 25% रक्कम ही शेतकऱ्यांना भरायची आहे। या योजनेचा अर्ज कृषी विभाग पंचायत समितीमध्ये करावा लागतो। तर तार कुंपण योजनेत सहभागी होण्यासाठी काही अटी देखील आहे, त्याही सांगते। ज्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ हवाय त्या शेतकऱ्यांना सदर जागेवर अतिक्रमण नसावे, सदर जमिनीचा वापर प्रकार पुढील 10 वर्ष बदलता येणार नाहीये असा ठराव समितीला सादर करावा लागेल। त्या अनुषंगाने वन परिक्षेत्र अधिकारी त्यांचे प्रमाणपत्र अर्ज सादर करावे लागेल। तार कुंपण योजनेअंतर्गत 2 क्विंटल काटेरी सोबतच 30 खांब 90% अनुदानावर शेतकऱ्यांना पुरवण्यात येणार आहे। तर उर्वरित 10% रक्कम ही शेतकऱ्यांना स्वतःच भरावी लागणार आहे। ही मात्र अट निश्चितच महत्त्वाची आहे। शेतकऱ्यांनी निवडलेले हे क्षेत्र वन्य प्राण्यांचे नैसर्गिक भ्रमण मार्गामध्ये नसावे। जे काही क्षेत्र निवडले ते भ्रमण मार्गामध्ये मुळीच नसावं। शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा आहे अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात वन्य प्राण्यांपासून शेतपिकांचे नुकसान होत असल्याबाबत ग्राम परिस्थिती विकास समिती, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा ठराव जोडावा। तर ही आहे तार कुंपण योजना या संदर्भात माहिती। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या माहिती संदर्भात तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर ते देखील आम्हाला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका। अशाच महत्त्वाच्या आणि कृषीविषयक माहितीसाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।